खासदारकी लढावी, काय आपण या आव्हानाला काय प्रतिसाद? खासदारकी किंवा आमदारकी काही लढावं आणि जिंकून दाखवावं असं आव्हान दिलं. हे बघा, एकतर आमदारकीला मी 6 वेळा निवडून आलो. चेतन दादा, मला तिकीट न दिल्यामुळे मला निवडणुकीत उभं राहिलो नाही. मी आयुष्यात एखादी दुसरी निवडणूक छोटी वगळता एकही निवडणूक मी हरलेलो नाही. सहकारामध्ये असेल, बँकांचे असेल, मार्केट कमिटी असेल, क्रिएटिव्ह सोसायटी असतील, देखरेख संघ असतील का अनेक संस्था, साखर कारखान्यासहित, कोऑपरेटिव्ह बँकांसहित मी कधी हरलेलो नाही. त्यामुळे मी हरलो बिरलो हे गिरीश भाऊ सांगताय ते दिशा ते फ्रस्ट्रेट झाले. दुसरा विषय आहे की गिरीश म्हणतो किंवा लोकसभेला उभं राहून दाखवा कशाला, मी राहणारच आहे, तुझ्या सांगितल्यामुळे मागे राहणार आहे. माझी उमेदवारी माननीय शरद पवार साहेबांनी या ठिकाणी ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी बैठक झाली, त्या पार्टीच्या बैठकीत नाही तर भर सभेमध्ये, लाख लोकांच्या सभेमध्ये या ठिकाणी माझी उमेदवारी घोषित केली. नंतरच्या कालखंडामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी माझी उमेदवारी घोषित केली. मी स्वतः वारंवार हे सांगितले की मी उमेदवार आहे. फक्त एवढंच आहे की इंडिया आघाडीकडनं ही जागा जर राष्ट्रवादीला मिळाली तर मी उभा राहील, काँग्रेसला मिळाले तर इंडिया आघाडीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. पण माझं आव्हान गिरीश भाऊलाच आहे. नाथा भाऊ तर आहेच, आता आमदार आहे, आमदारकीला लढवता कशाला, मी अजून 5 वर्ष आमदार आहे. तुम्हालाच आमदारकीमध्ये काय होतं ते तुम्ही बघा. आता वातावरण बदलत चाललेलं आहे. आता सत्तेचा माज आणि मस्ती आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं हे आता अवघड चाललं आहे. जनता आता हुशार झाली. आता कापसावर गिरीश भाऊंना माझं म्हणणं आहे, नाथा भाऊला आव्हान देण्यापेक्षा आव्हान सरकारला झालं की कापसाचे भाव वाढवले पाहिजे, नाही तुम्ही राजीनामा दिले. सोयाबीनचे भाव आहे, कापसाचे भाव आहे, दुधाचे भाव आहे, कांद्याचे भाव आहे. इतका घराघरात शेतकरी ठार मेला, त्या शेतकऱ्यांसाठी राजीनामा द्या ना. त्याच्यासाठी काय तुम्ही बोलत नाही आहे? म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपदावर आहे, त्या शेतकऱ्यांसाठी काही करायला तयार नाही. दुसरी इकडे आव्हान प्रति आव्हान देत बसता. माझं आव्हान आहे गिरीश भाऊला, मी तो आहेच उमेदवार. तुम्ही तुमची उमेदवारी नुसती डिक्लेअर करून बघा बरं, मी उमेदवार आहे. उमेदवारी घेणं वेगळी, नुसता भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार उभा राहणार आहे एवढं नुसतं डिक्लेअर करून टाका. तुमच्यात हिंमत आहे काय? तुम्ही नाही करू शकत. मी जसं म्हणतोय की यस मी उभा राहणार आहे, मला जर तिकीट मिळालं तर, म्हणजे तिकीट मिळाल्यापेक्षा माझा पक्ष तिकीट दिलेलंच आहे जवळपास, फक्त माझ्या राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे. माझ्या तब्येतीची थोडीशी काळजी घेऊन मी हे करणार आहे. तसं गिरीश भाऊने उद्या सांगा, माझं आव्हान गिरीश भाऊने स्वीकारावं की हो मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आहे, जसं मी सांगतो. तर गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारावं, ताकद असेल तर स्वीकारावं. नाही दुसऱ्याला आव्हान प्रति आव्हान द्यावं. तुमचे किती आव्हानं तुम्ही स्वीकारताय मला माहिती आहे. मागच्या कालखंडामध्ये मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की आजार बोगस आहे, सहानुभूतीसाठी घेतलेलं आहे, असं केलेलं आहे. त्यावेळेस मी आव्हान दिलं होतं की या भर चौकामध्ये मला जोडे मारायला, तुम्ही तुम्हाला जोडे मारायला खोटं असेल तर. पण अजूनपर्यंत तरी गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारलेलं नाही. काय तुमच्यात दम आहे, काय हिंमत आहे? अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे होतं भर चौकामध्ये की मी चुकलो, तुम्हाला मारायचे तेवढे जोडे मार. मी मारले नसते एक गोष्ट वेगळी, पण त्यांना आव्हान त्या स्वीकारणं. त्यामुळे गिरीश भावांच्या आव्हानाला काय खात, गिरीश भावांना काय किंमत आहे? स्वतःचं तिकीट मिळवणे इतकं तरी किंमत तुमच्यात आहे. मी लोकसभा लढणार नाही, पक्षाने सांगितलं की मी घरी बसून काम करेल. लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी ताकद लागते, लोकप्रियता लागते. गिरीश भाऊंना असं वाटलं की उमेदवारी घेतल्यानंतर मी कदाचित निवडून आलो नाही तर सगळं राजकीय भविष्य संपेल. नाथाभाऊ काय संपणार आहे? आता नाथाभाऊ 5 वर्ष पुढे आमदार राहणारच आहे, त्यामुळे मी लढणार. त्यामुळे गिरीश भाऊंनी या ठिकाणी आव्हान स्वीकारा ना. मी घरी बसणं पसंत करतो. कशाला घरी बसतो बाबा? घ्या ना, पुढच्या स्टेप घ्या. 6 वर्ष 6 टर्म तुम्ही आमदार राहिला तर एक वेळ खासदार केला तर उभे राहून टाका त्या ठिकाणी. ते असं पण म्हणाले काल की जर समजा मी पक्षाचा स्वयंसेवक आहे, मला पक्षाने सांगितलं तर मी घरी बसेल, चोऱ्या माऱ्या करणार नाही, इकडे तिकडे जाणार नाही. एक प्रकारे
आता जी प्रॉपर्टी कमवली आहे ते काही तुम्ही प्रामाणिकपणे कमवली आहे की थोड्या पाण्या करून कमवली आहे, याचं उत्तर पहिल्यांदा मला द्या. मोकळ्या मनाने गिरीशभाऊंनी सांगितलं, नाथा मी वारंवार माझ्या प्रॉपर्टीविषयी माझ्या कमाईविषयी बोलतो. आता भाऊ माझं खुलं आव्हान आहे, सरकारला मी विनंती करतो की माझी ईडी कडून, अँटी करप्शन कडून, इन्कम टॅक्स कडून खुली चौकशी करा, असं त्यांनी म्हणावं. बरं आयती आली कशी प्रॉपर्टी एवढी तुझ्याकडे? एका पेन्शनर शिक्षकाचा वर्ग भाड्याच्या खोलीत राहणारा, मी अनेक वर्ष भाईच्या अकाउंटीत पाहिलंय त्यांना. कुठून आलं काय की बंगले, गाड्या, घोड्या कुठून आलं? उत्तर तर द्या ना मला कधीतरी. बाकीचं सोडावा, आव्हान प्रति आव्हान. निवडणुका जिंकणं न जिंकणं हा तर त्या जनतेचा अधिकार असतो, पण ह्याचं उत्तर तर द्या ना. जशी नाथाभाऊची चौकशी केली तशी तुमची चौकशी करायला काय हरकत आहे? याचं उत्तर का देत नाही तुम्ही? वारंवार मी विचारल्यावर त्याचं उत्तर पहिल्या द्या. बाकी जात आहे लोकसभा वगैरे. भाऊ असा विषय आहे की ईडीची